ठिकाणी तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तुम्ही मोठ्या उत्साहात या ठिकाणी किल्ल्यावर चाललेला आहात. काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेक मंदिर, शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आणि संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती त्यावेळी सुद्धा साजरी झाली होती. आणि शाहू महाराज, संभाजी आणि राजाराम महाराज, आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण माहित असेल की मंदिरामध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातले शिवजोत इथनं घेऊन जातात. आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरावर करणार आहोत. आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इथलं शिवजोत घेऊन जाणाऱ्या सगळे शिवभक्तांना आमच्या मनापासून शिवजयंतीच्या शुभेच्छा. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, आज त्याची पुन्हा पायाभरणी या ठिकाणी होते. काय सांगाल? खरं तर दुर्दैवाने गेल्या वेळी जो राजकोट किल्ल्यावर पुतळा बसवला होता त्याचं काम निकृष्ट झालं होते, पहिल्यापासून लोक सांगत होते, त्यामुळे तो दुर्दैवाने तो पडला. आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन शुभारंभ होतोय. ते शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे ते अत्यंत चांगलं व्हावं, मजबूत व्हावं, आणि त्यासाठी बांधकाम विभागाने किंवा महाशासनाने लक्ष द्यावे. त्यामध्ये गेल्या वेळीसारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये. आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य मार्गदर्शन करणार आहोत. आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. सर, राजकीय प्रश्न, टायगर 3चा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय. भास्कर जाधव आणि तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला मिळते. काय सांगाल? नाही, आम्ही कालच सांगितलं, दररोज सांगितलोय की आम्ही शिवाजी महाराज ज्यांनी ज्याप्रमाणे आम्ही गद्दारी करणार नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे काही लोकांनी गद्दारी केली, आणि आज शिवजयंतीच्या वेळी सुद्धा आम्ही ती शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर, प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकांशी आम्ही ठाम. सर, तुमचे जवळचे मानले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला. काय प्रतिक्रिया? खरं तर त्यांनी राजीनामा दिलाय, त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. वरिष्ठ सुद्धा त्यांच्याशी बोलतो. काय मनधरणी होणार आहे का? त्यांच्याशी बोलवा. सर, काल एकनाथ शिंदे असं म्हणाले, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना कुठली नसती. आता खरं तर एकनाथ शिंदेनी तेव्हा भाजप बरोबर काय युती केली नव्हती उद्धवजी, हे आता एकनाथ शिंदेला कळत असेल. माहित असेल की सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेत आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांना काही सुरक्षा काढून घेतली आहे, दिल्लीची कपात आहे, या सगळ्या गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी उद्धवजींच्या काळामध्ये सुद्धा असंच सरकार स्थापनेनंतर आम्हाला विश्वास घेत नव्हतं, असं हेच म्हणणं होतं. जे आता मंत्री झाले हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते, आता तेच सरकारमध्ये आहेत. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. सर, दसरा मेळावा मनोहर जोशी यांचा अपमान करून त्यांना स्टेजवरून खाली आणण्यात आलं होतं. तशीच रामदास कदम यांना देखील परिस्थिती अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती, असं गौप्यस्फोट आहे तो एकनाथ शिंदेनी केलं. त्याकडे कसं पाहतो? नाही, आता झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे गेलेला आहात, त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा, शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करा. आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही अभिषेक देताय, त्या लोकांना दबाव टाकताय. आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा तुमच्या प्रेमापोटी गेला नाही, तर दबावामुळे, फायद्यामुळे, स्वार्थामुळे गेलाय. हे आता महाराष्ट्राची जनता ओळखलेलं आहे. निश्चितपणे यापुढच्या काळामध्ये सुद्धा जे तुमच्याकडे जातील त्यांना काहीतरी स्वतः व्यक्तीचा स्वार्थ असेल म्हणून जातील, अशी महाराष्ट्राची जनतेची भावना. शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी तुम्हाला देखील ऑफर होती, आता देखील ऑपरेशन टायगर आहे, तुम्हाला काय ऑफर आहेत का? नाही, खरं तर आम्ही त्यावेळी सुद्धा शिवसेना फुटलीच्या वेळी सुद्धा आम्हाला जे ऑफर होते आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि आम्ही त्या ऑफर नाकारल्या, त्यामुळे आमचं नुकसान झालं असेल तरी आम्ही ज्या ऑफर नाकारल्या त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की आमच्यासारखे काही लोक असे असतील की जे उद्धवजी शिवसैनिकांबरोबर पत्र आंदोलन करणार नाही. आणि त्यामुळे आधी आम्हाला ऑफर एसीबीची चौकशी जी आहे ती तुमची केली जाते, मात्र राजन साहेबांची चौकशी कुठेतरी थांबले पाहायला मिळते. ते त्यांच्या माहितीच्या वाटेवर असल्यामुळे हे सगळं झालं. आता आपण माहित असेल की ज्यावेळी ह्या चौकशा सुरू झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या, त्यातला तर मी एकटाच राहिलो की जे मी त्यांच्यात गेलो नाही. त्यामुळे माझी चौकशी चालू राहणार आहे. आणि मी की माझा हा लढा एकट्याचा आहे, तो मी चौकशीचा एकट्याचा लढा चालू ठेवीन. मी काही कोणाला निकलणार नाही. पण जो त्यांच्यात गेला त्यामध्ये सगळ्या चौकशा संपल्या. हळूहळू ते आता खातं बंदच करू. साहेब, जितेंद्र जानवळे सुद्धा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये चाललेले आहेत, काय प्रतिक्रिया असेल?
ते मुंबईतले आता सगळे एखादे कार्यक्रम झाले त्याला केवढं मोठा करायचं ते काय नगरसेवक नाही कोण नाही त्यामध्ये त्याबद्दल प्रश्न नाही. साहेब छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील चित्रपट रिलीज झालेला आहे छावा सुपर डुपर हिट ठरला. आपण कसं पाहता याकडे? मी कालच चित्रपट बघितला. आज पण माझी मुलांनी परिवार घेऊन हा पिक्चर बघणार आहे. अत्यंत चांगला पिक्चर आहे. खरं तर त्यावेळी सुद्धा खंडूजी हे होते शिकले बरोबर ना. त्यामुळे त्यावेळी सुद्धा महाराजांबरोबर कशी छत्रपती संभाजी महाराज कशी गद्दारी केली हे आपण त्या चित्रपटात दाखवलेली आहे आणि सोक्यानीच आणि गद्दारी करून सुद्धा महाराज हटले नाहीत आणि ती परंपरा पुढे सुद्धा 200-250 वर्ष सत्ता मराठ्यांनी गाजवली. त्याप्रमाणे गद्दारी थोडक्या वेळेसाठी असेल त्यामुळे नुकसान संभाजी महाराजांसारखा आम्ही एक महान योद्धा गमवलो असो परंतु पुन्हा त्या ठिकाणी सैन्य मराठ्यांचं उभं राहिलं आणि अटकेबार झेंडा सुद्धा फटकवलेला आहे आणि तीच परंपरा त्या चित्रपटातनं काही शिकण्यासारखं असेल तर गद्दारी आपल्या स्वार्थासाठी न करता मातीशी आणि धर्माशी इमान राखलं पाहिजे एवढं माझं निश्चित. ठाकरे सरकार असताना सुद्धा वरुण सरदेसाईंना सिक्युरिटी दिलेली होती. आता सिक्युरिटी काढून त्यावेळेला तुम्ही त्यांना विचारलं असेल सगळे नितेश राणे म्हणतात